बघा देऊळबंद 2 या चित्रपटात जे सांगायचंय ते मागचे 20 दिवस संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलेले. अवघ्या पहिल्या 11 दिवसात 50 कोटीचा टप्पा पार पाडून आता चित्रपट 75 कोटीच्या आसपास येऊन थांबलाय अवघ्या 20 दिवसात. त्यामुळं मला चित्रपटातून जे सांगायचं होतं ते महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलंय. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी किंवा एकंदरच आत्महत्या हा विषय थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत, प्रयत्न चालू आहेत, चालू राहतीलही. परंतु मला असं वाटतं की देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा तोडगा असेल. कारण मी खात्रीला एक सांगतो, माझा हा सिनेमा पाहिल्यानंतर मनामध्ये जर कुठलीही नकारात्मक गोष्ट येत असेल शेतकऱ्याच्या काय किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या, तर ती नकारात्मकता संपणार म्हणजे संपणार. यवतमाळ शेतकरी आत्महत्यांसाठी म्हणजे आजही जून महिन्यात ज्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या केलेला आहे. तुम्ही संवेदनशील अभिनेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. स्वामी समर्थांवरचा पिक्चर आहे, त्या पिक्चरच्या कमाईतून काही मदत त्या शेतकऱ्यांसाठी करण्याचा काही विचार तुम्ही केलेला आहे? काही मदत असं नाही. चित्रपटाचं शूटिंग गेल्या वर्षी सुरू असताना मराठवाड्यात दुष्काळ आला होता. त्यावेळी आम्ही ताबडतोब मी स्वतः निर्माती कैलास वाणींना विनंती केली की बाबा महाराष्ट्रात काहीतरी एवढा ओला दुष्काळ आहे, मी इकडे काही शूटिंग करत बसणार नाही, तर मला मराठवाड्यात जायचंय. आणि मग मी स्वतःचं मानधन प्लस निर्मात्यांनी भरपूर देऊन मी तिथल्या तिथं बहुधा त्यावेळी 19,60,000 रुपये जमा केले होते आणि मी ते वाटले सगळ्या त्या शेतकऱ्यांची जी मुलं पुण्यात शिक्षण घेत होते त्यांना. आणि या सिनेमाचं काही मी आधीच घोषणा केली आहे, म्हणजे खूप बिझनेस करे की केलाय म्हणून नाही, चित्रपट रिलीज व्हायच्या 10 दिवस आधीच केली होती ना घोषणा. या चित्रपटातून आमच्या निर्मात्यांचा जो काही खर्च झालाय, पब्लिसिटी, प्रोडक्शन, या सगळा जाऊन जो प्रॉफिट उरेल, म्हणजे आता तर खूप प्रॉफिट आहे, जो प्रॉफिट उरेल त्यातला रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार. शेतकरी आत्महत्या करतो, पण एखाद्या शेतकरी बाईने आत्महत्या केलेलं ऐकलंय का कधी? कारण तिला 2 पोरं दिसत असतात, मेलेल्या नवऱ्याची आई म्हणजे तिची सासू दिसत असते, गोट्यातली जनावरं दिसत असतात, परवा गेल्या महिन्यात पेरलेलं बी, उगून आलेलं पीक दिसत असतं. त्यामुळं काय म्हणतात ना, सृष्टी निर्माण करणारी आत्महत्या करू शकत नाही. आणि त्या एका पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी चित्रपटाची नायिका एका महिलेला केलं आणि ते वर्क झालं. कदाचित सिनेमा जो 100 कोटीच्या दिशेने चाललाय त्याच्यात एका महिलेला चित्रपटाची हिरोईन करणं हा महत्वाची धागा ठरलाय.